अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिये फाटा येथे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर अरेरावी करत त्यांना शिवीगाळ व धमकी दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली। या प्रकरणी डंपर मालक रमेश सर्जेराव शिंदे राहणार शिये करवीर याच्यावर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 10 जानेवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हातकणंगलेचे तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर, तलाठी अमोल कोटे आणि लिपिक गजानन मेघमाळे हे शिये फाटा परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरची तपासणी करत होते। यासाठी वाळू वाहतूक करणारा डंपर समोरून जात होता। यावेळी त्याने डंपर क्रमांक KL01 BJ 4077 यास थांबवून त्याची चौकशी सुरू केली। डंपर चालकाने तात्काळ डंपर मालक रमेश शिंदे याला फोन करून बोलावून घेतले। घटनास्थळी आलेल्या रमेश शिंदे याने तुम्ही आमचा डंपर का अडवला, कसा काय चेक करता असे म्हणून तहसीलदार बेल्हेकर व तलाठी कोठे यांना उद्धट भाषेत बोलून शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, तर शासकीय कामात अडथळा निर्माण करत त्यांना बघून घेऊ अशी धमकीही दिली। या घटनेनंतर तलाठी अमोल विमल कुमार कोटे वय वर्ष 40 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 352 आणि 351(2)(3) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहेत। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।